काम करतात ते म्हणजे माझा लाडको मित्र एक गोरो गोमटो असो सुंदर दिसणारो ओमकार शेठ अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो यूट्यूब चॅनल म्हणून अख्ख्या रत्नागिरीत ज्याचा भरपूर नाव आहे तो म्हणजे ओमकार। पहिली जोडी मैदानात गेली ती म्हणजे साई देवरुखकर आणि दुसरो म्हणजे पांड्या। एक आक्रमक अशी जोडी आहे ही संघाची। पहिलो गोलंदाज कोण येत आहे तो बघायचो आहे। एक अटीतटीचा सामना होणार याच्यात काय वाद नाही। पंच म्हणून काम बघताय तो म्हणजे हुकमी एक्को पालवकरवाडी संघाचो आणि अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो गोरो गोमटा तरुण म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे आमचा रघुशेठ पालवकर। दुसरो पंच म्हणून काम बघताय तो म्हणजे संख्या अभिषेक भोजे हरचरी गावचा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि माझा लाडको मित्र। या दरम्यान पहिलो गोलंदाज कोण येत आहे बघायचो आहे। पंचांचा निर्णय येत आहे। खेळ सुरू। स्ट्राईकला असतात तो म्हणजे साई देवरुखकर एक मोठमोठे लीग खेळलेलो व्यक्तिमत्व आणि नावाजलेलो असो खेळाडू तो म्हणजे साई। विकेट किपर म्हणून काम बघताय तो म्हणजे आमचो भाऊशेठ सुर्वे यांचं चिरंजीव तो म्हणजे दीप सुर्वे। दोघे पण एकाच टीम मधनं खेळलेले साई देवरुखकर आणि दीप सुर्वे। आता मात्र एकमेकांच्या विरोधात पंचांचा निर्णय येत आहे। खेळ सुरू। पहिलो गोलंदाज आलाय तो म्हणजे श्रवण जय भैरी टेंबे संघाचा हुकमी एक्को आमचा पप्प्या साळवीचा खास मित्र जे का म्हटलं जातं तो म्हणजे श्रवण। समोर फलंदाज असतात तो म्हणजे साई। काय करता साई आणि काय करता श्रवण तर बघायचा। श्रवण आपल्या षटकातला पहिलो चेंडू घेऊन श्रवणने चेंडू टाकला नाही। काय करता साईचा बघायचा। ह्यावेळी मात्र फसवा अशा पद्धतीत टाकलेलो चेंडू। चेंडू जात आहे निर्धाव। परत एकदा श्रवण आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन समोर फलंदाज असतात तो म्हणजे साई। काय करता साई आणि काय करता श्रवण तर बघायचा आहे। यावेळी मात्र थोडस दिशा भरकाटलो। पंचांचा निर्णय येत आहे वाईड। पंच म्हणून काम बघतायत तो म्हणजे रघु पालवकर। भरपूर क्रिकेटचा जे का अनुभव आहे तो म्हणजे रघु पालवकर। आमचे मित्र गुरुशेठ पालवकर स्वतः मॅचचा आनंद घेताना त्याच्या बाजूस आहेत ते म्हणजे आमचे विटू शेठ पोशे खास मित्र आहे एकमेकांचे। परत एकदा श्रवण आपल्या षटकातलं पुढतो चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय। समोर फलंदाज तो म्हणजे साई। ह्यावेळी मात्र चेंडू जात आहे निर्धाव। जबरदस्त अशा पद्धतीत टाकलेलो चेंडू श्रवणने। चेंडू जात आहे निर्धाव। थोडासा दडपण आहे कारण एक अटीतटीचा सामना होत आहे। प्रेशर तर असणारच कारण तितक्याच ताकदीचा समोर गोलंदाज आहे तितक्याच ताकदीचा समोर बॅट्समन आहे तो म्हणजे साई। परत एकदा श्रवण आणि झेल सोडलो गेलो आहे तो म्हणजे साई देवरुखकरचो। याचो किती फटको बसताय तो बघायचो आहे। या दरम्यान जबरदस्त अशा पद्धतीने टाकलेलो चेंडू। पंचांचा निर्णय बघूया आपण काय येत आहे। पंचांचा निर्णय येत आहे एक धाव। आमचे पप्प्या शेठ साळवी यांचं आगमन झालंय। बबलू शेठ निमरे आमचे मित्र रत्नागिरी टाइम्सचे बबलू शेठ म्हणून अशी याची ओळख आहे ते म्हणजे आमचे बबलू शेठ। या दरम्यान परत एकदा श्रवण आपल्या षटकातलं पुढतो चेंडू घेऊन साईसाठी काय करता साई आणि काय करता दीप्ता बघायचा। ह्यावेळी मात्र परत एकदा चेंडू निर्धाव। आता मात्र प्रेशरवर गेलोय साई कारण तितक्या ताकदीचा समोर गोलंदाज असतो तो म्हणजे श्रवण। परत एकदा श्रवण आपल्या षटकातलं पुढतो चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय। समोर फलंदाज आहे तो म्हणजे साई। काय करताय साई त्या बघायचा आहे। यावेळी मात्र वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव भेटताय। परत एकदा श्रवण आपल्या षटकातलं पुढतो चेंडू घेऊन साईसाठी। श्रवण एक जबरदस्त असं षटक पहिलं षटक फेकतोय साई। याला स्तब्ध ठेवलं यावेळेला। टायमिंग तेवढं जज करू शकले नव्हते। पुन्हा एकदा साहिल टू साहिल यावेळेला ददुआ पाहायला मिळाला कारण साहिलच्या बॅटमधून निघणारा बॉल साहिल यांनी जडवलाय। श्रवण पुढचा चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय साहिल याच्यासाठी। पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये दबाव आणि प्रेशरचा थरार आपल्याला पाहायला मिळाला। पहिलं मात्र षटक एक उत्तम असा गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आपल्याला श्रवण द्वारे। केवळ 3 धावा खर्ची झाल्यात या वेळेला पहिल्या षटकामध्ये। पहिला सामना जो सेमीफायनलचा याच्यामध्ये काय प्रेशर असेल काय दबाव असेल दोन्ही संघावरती हे आपल्याला पाहायला मिळालंय। दोन्ही संघाचे जे चाहते आहेत जे पाठीराखे आहेत आपापल्या प्लेयर्सना आपापल्या खेळाडूंना चेअरअप करताना प्रसाद आणि साहिली जोडी मैदानामध्ये आहे। जय जांगळदेव संघाच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि दीप सुर्वे यावेळेला
गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. जबाबदारी गोलंदाजीची दिली दीप सूर्य याच्यावरती दुसऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला दीप याला सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रसाद साळवी याला स्ट्राईकवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा केवळ खर्ची झाल्या. 3 धावा 6 चेंडूमध्ये केवळ 3 धावा कुठल्या गेल्यात. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा असेल, जास्तीत जास्त धावा बनवण्याचं टार्गेट असेल पहिल्या षटकामध्ये थोडस. यावेळेला एक जबरदस्त असा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय दीपद्वारे. एक जबरदस्त असा चेअरअप पाहायला मिळालं सर्व फिल्डरांचं. त्यांना तेवढा सपोर्ट मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सलग दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू, जोरदार अपील होते का ते पाहूया. परंतु प्रसाद याला कुठलाच धोका नाहीये. 2 चेंडू मध्ये स्तब्ध ठेवलाय. 2 चेंडू मध्ये निशब्द ठेवलाय. प्रसाद याला कुठलाच फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. जखडून ठेवलंय ज्याला म्हटलं जातं ते यावेळेला दीपद्वारे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रसाद पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग क्रीजला तयार होतोय. आपल्या बॉलिंग क्रीजला तयार होत दीप. स्ट्राईक वर आहे तो प्रसाद. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर साई देवरुखकर. या दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू दीप याचा प्रसाद याच्यासाठी. तिसऱ्या चेंडूचा मारा होतो. यावेळेला हळूवार चेंडू सोडला गेलाय. पाहूया वाईटचा इशारा होतोय. अतिरिक्त धाव दिली जाते. या अतिरिक्त धाव बरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 4. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकाची फेकी करतोय तो दीप सूर्य. सामना करतोय प्रसाद. यावेळेला मात्र बॅटनी कट घेतले. तेवढं जबरदस्त उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव मात्र घेतले. 3 धावा वाचवल्यात. यावेळेला एक उत्तम असं आणि जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन संघर्ष युवा प्रतिष्ठानद्वारे आपल्याला पाहायला मिळतंय. जकडून ठेवली गेलेली धावसंख्या यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. केवळ 5 धावा झाल्या दुसऱ्या षटकाच्या खेळीवरती. नक्की दादा, या ठिकाणी आपण याआधी आपण चर्चा केली होती तेव्हा झापडेकर साहेब काय आले नव्हते. आणि काल आपल्या बंटी माकाय यांच्या एक वाणीतून एक वाक्य निघालं होतं गुरु पालोकर यांच्या बाबतीत की भावी पंचायत समिती सदस्य. तर त्याबद्दल आपण झापडेकर साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचवायची आहे. साहेबांचं आगमन झालेलं आपणच आता पप्प्या आता त्यांच्या कानावर घातलं तर विषय तर बरंच होईल. कारण बंटी यांच्या वाणीतून निघालेली ती आकाशवाणी आहे. आकाशवाणी म्हणावी लागेल. ती खरीच व्हायला हवी. दीप पुढचा चेंडू सायली याच्यासाठी या वेळेला मात्र थोडस वेगळं करण्याचा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वाईटचा इशारा होतोय. दीप याला आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवावं लागेल. जड का यावेळेला मात्र साहिल हा सुरक्षा कवच मिळतो का ते पाहूया. आणि जबरदस्त बिल्डिंगचं प्रदर्शन, जबरदस्त असं यंग जनरेशन, यंग टॅलेंट यावेळेला खरोखर साई क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. परंतु साई देवरुखकर नक्कीच लवकरच फॉर्म मध्ये येईल. अतिशय उत्कृष्ट फटका होता. परंतु काय क्षेत्ररक्षण सजवलं. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धाव आपल्या वाचवल्या म्हणता येईल त्या या क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा टॅप होतोय बॉल. परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये एक जबरदस्त सही गोलंदाजीचं हे षटक दीप सूर्यद्वारे. आणि तेवढी साथ मिळते दीप. जे त्यांचे फिल्डर आहेत ते जबरदस्त असे तेज तर्रार असे फिल्डर बनावे लागतील. साई बिर्जे असेल, आर्यन असेल, अनेक त्यांचे जे प्लेयर्स आहेत, पंकज आहे, एक जबरदस्त असं फिल्डिंगचं यावेळेला प्रदर्शन पाहायला मिळतं. आणि थोडासा जवळ एकदम क्लोज राहिलाय तो प्रथमेश कोळी. यावेळेला मात्र 2 धावा आपल्याला. धावसंख्या झाली 9. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 9. नक्कीच बंटी शेठ, आपण सामना होतोय जय जांगलजे टेंबे आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान. आपण या पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बंटी शेठ आपण सार्थक साळवी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु सौरभ कीर संघाचा कर्णधार याच्याकडून थोडीशी चूक होते का हे आपल्याला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. कारण सार्थक साळवी पूर्णपणे फॉर्म मध्ये होता. फलंदाज कुठेतरी सलामीसाठी येण्याची एक संधी होती. परंतु जोपर्यंत साई देवरुखकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच धावा 35 ते 40 धावांपर्यंत नक्कीच टप्पा पार पाडू शकतात. नक्कीच कारण साई देवरुखकर हे असं नाव आहे किंवा प्रसाद साळवी असतील. ही जोडी अशी आहे स्फोटक जोडी. कुठल्याही गोलंदाजीचं आव्हान लागलीच परतवण्याचा, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्यांच्या मनगडामध्ये बळ आहे, ज्यांच्या बॅटमध्ये ताकद आहे, ती ही जोडी मैदानामध्ये आहे. तिसऱ्या षटकाची फेकी करण्यासाठी साहिल येतोय.
तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाची खेळी चालू होते. तिसऱ्या षटकाचा आगमन होतोय. साहिल याच्याद्वारे प्रसाद सामना करण्यासाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूची फेकी होणार आहे यावेळेला आणि प्रसाद याच्या बॅट मधून निघणारा शॉट यावेळेला मी म्हटलं होतं की एक जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन संघर्ष युवा प्रतिष्ठान संघाच्या प्लेयर्स कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जर का तुमची गोलंदाजी जर व्यवस्थित हवी असेल, जर गोलंदाजीचा भार गोलंदाजावर हवा असेल तर मात्र तुमचं यश क्षेत्ररक्षण जे आहे ते महत्वाची, तुमची फिल्डिंग जी आहे ते महत्वाची आहे आणि त्याला तेच सडतोर उत्तर ज्याला म्हटलं जाईल ते यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे संघर्ष युवाकडून. आयकॉन वर्सेस आयकॉन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांमध्ये दोन आयकॉन मध्ये या वॉर चालू आहे. या वॉर मध्ये कोण सर्वश्रेष्ठ ठरतंय ते बघावं लागेल. साहिल आणि साहिल या दोन साहिल मध्ये रंगणारा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र स्तब्ध ठेवलंय. एक डिक्लेअर मध्ये जातोय. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 13. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिला सेमीफायनलचा सामना जय जांगलनाथ विरुद्ध संघर्ष युवा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये खेळला जातोय. एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दबाव आणि प्रेशर या दोन्ही मध्ये तालमेळ जो जमवणार आहे तो संघ मला वाटतं फायनल मध्ये प्रवेश करेल. 2 धावा मिळाल्या आहेत. 15 धावसंख्या झाले 15. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर साहिल आणि साहिल देवरुखकर या दोन साहिल मध्ये संग्राम द्वंद्व. यावेळेला मात्र या द्वंद्वामध्ये जबरदस्त अशी फेकी झाली. पहिला धक्का, पहिला हादरा मिळालाय जय जंगलनाथ संघाला. साहिलच्या रूपाने मोठा मासा जाळ्यात सापडला आहे. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिली विकेट पडली आहे साहिल देवरुखकरच्या रूपानं. सार्थक आता मात्र सार्थक आलाय मैदानावरती साहिल याची जागा घेण्यासाठी. हा सुद्धा जय भैरी संघामधून बिलॉंग करणारा एक जबरदस्त तगडा फलंदाज आहे. दोन्ही पण साहिल वेळे यावेळेला एक जबरदस्त असा मी म्हटलं होतं सार्थक याच्या बॅट मधून निघणारा एक जबरदस्त फटका. साहिल वरती पते आक्रमण केलंय. सडेतूर उत्तर दिलंय. प्रत्येक चौकाराला पप्या साळवीकडनं 100 रुपये आले आहेत आणि विकेटला एका विकेटला साहिल कलेसाठी 200 रुपये आले आहेत आमच्या दुर्गेश शेठ पिलनकर याच्याकडनं. या चेंडूवर तर चौकार मारला सार्थकने तर 200 रुपये आले पप्या शेठ साळवीकडनं. साहिल आपल्या षटकातला पुरतो चेंडू घेऊन सार्थक साठी. सार्थक खेळी करता काय बघायचं आहे आणि यावेळी मात्र धावबाद. एक मोठो धक्को, एक मोठो मासो टिपलो गेलो पांड्याच्या रूपात. जबरदस्त असो धक्को म्हणू लागत. नक्कीच नक्कीच. परंतु एक महत्वाचा क्षण म्हणता येईल तो जय जांगलदेव टेंबे संघाला. स्ट्राईक मिळते ती सार्थक साळवी याला, कारण नॉन स्ट्राईकला आता थांबला जातोय. एक चेंडू 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि पूर्णपणे स्ट्राईक वर असेल तो आता मात्र सार्थक. ज्याचं नावच सार्थक आहे तो खेळी सार्थकी करता काय बघायचा. कारण आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खणखणी जसो चौकार मारला. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूत किती धावा मिळवतात बघायचा आहे सार्थक. आणि 6 चेंडूत काय करताय तो बॉलर बघायचा. बॉलर कोण येत आहे तो बघायचो आहे. पंकजने तर प्रत्येक बॉलला विकेट घेतल्यानंतर 50 रुपयाचा बक्षीस आलाय आमच्या दुर्गेश पिलनकरकडनं. आणि प्रत्येक चौकाराला पप्या साळवीकडनं 100 रुपयाचा बक्षीस आलाय. परत एकदा पप्या एक नावाजलेला व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. पंकज आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सार्थक साठी. बघूया काय करता सार्थक, काय करता पंकजचा बघायचा आहे. पहिलो चेंडू आणि वाईट साठी जोरदार अपील होत आहे पण पंचांनी अपील फेटाळल्याने आणि खुश झालाय तो म्हणजे विठू पोशे. कारण विठू पोशाची टीम आहे आदेश शेटवीर मॅचचा आनंद घेताना. कारण पोशाची टीम आहे त्याच्यामुळे एकदम जल्लोष करतायत. परत एकदा पंक्या आपल्या षटकातला पुरतो चेंडू घेऊन सार्थक साठी. काय करता सार्थकचा बघायचा. ह्यावेळी मात्र वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव भेटताय. धाव संख्या झाली ती. परत एकदा
पंक्या आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र कणकणीचा चौकार येत आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होत आहे सार्थकच नाव आहे त्याचं, त्यामुळे नावच सार्थकी लावताय तो म्हणजे सार्थक. एक आक्रमक आणि भेदक असो फलंदाज. आमचे ITI चे शिक्षक आहेत. परत एकदा पंक्या आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन समोर फलंदाज असतो म्हणजे सार्थक. बघूया काय करता सार्थक आणि काय करता पंकज तर बघायचं आहे. या चेंडूवर चौकार मारता सार्थक की विकेट घेता पंकज तर बघायचं आहे. पंक्यान चेंडू टाकला ना आणि जबरदस्त फटको, पण तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षण आमच्या तंबोक शेटकडनं. एक आक्रमक आणि भेदक क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे तंबोक. डुगवे गावाचं खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेलो. परत एकदा पंक्या आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन यावेळी मात्र थोडस दिशा भरकटलो. पंचांचा निर्णय येत आहे वाईट चेंडू. दीप सुर्वे विकेट किपर आहे. कशा पर विकेट 100 दुर्ग्यान. यावेळी मात्र बक्षीस वाढवलं नाही. 50 वरना 100 वर आलो आहे. चेंडू जात आहे निर्धाव. परत एकदा पंक्या आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय आणि समोर फलंदाज तो म्हणजे सार्थक. काय करताय सार्थक तर बघायचं आहे. या चेंडूवर चौकार मारता काय बघायचा आणि जबरदस्त फटको, पण एक धाव मात्र नक्की. शेवटचा चेंडू. ह्या शेवटच्या चेंडूवर काय करता सार्थकता बघायचा आहे. फक्त 26 धावा झाल्या आहेत. विकेट काढल्यावर निल्या पोशेकांना 100 रुपये आले आहेत. पंक्या आपल्या षटकातलं शेवटचं चेंडू घेऊन समोर फलंदाज तो म्हणजे सार्थक. ह्यावेळी मात्र एक धाव. 27 धावा झाले. 28 धावांचा माफक आव्हान आहे. काय वाटतं संदीप, काय या मॅच मध्ये? बंटी एक मात्र नक्की सांगेन, कारण जर तुम्हाला 28 धावा कमी वाटत असतील तर पहिल्या आत्ताच्या ज्या इनिंग मध्ये ज्या धावा बनवण्यासाठी जी दमछाक झाली आहे तीच जर दमछाक झाली तर मात्र हा सामना संघर्षपूर्ण नक्की होणार आहे. कारण संघर्ष हा संघर्ष युवा प्रतिष्ठान, तर त्यांची सुद्धा मानसिकता असेल किंवा मेंटॅलिटी असेल की संघर्ष जर करायचा असेल तर आपल्याला 28 धावा बनवाव्यात लागतील. आपले हे युट्यूबचे ज्यांच्या मार्फत स्पॉन्सर झालंय ते आमचे सिद्धेश दादा अवसरे. आज पुण्याचं हे मोठं व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धांमध्ये जर आपण ग्रामीण भागाच्या स्पर्धामध्ये बघू तर मोठमोठ्या ट्रॉफीज ज्यांच्याकडून प्रोव्हाइड होतात, ज्या ज्या ठिकाणी या मॅचचं आयोजन होतं, नियोजन होतं, त्यावेळेला आमचे सिद्धेश दादा अवसरे यांच्याकडून मात्र ट्रॉफी ठरलेली असते. या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच संदीप, कारण एक मोठं नाव आहे या रत्नागिरीतला. पुण्यातले उद्योजक म्हणून फेमस आहे. प्रत्येक वेळी कुर्तड्यात काही पण ट्रॉफी होऊन दे नक्कीच ते सहभागी असतात आणि प्रत्येक वेळी त्यांचा हातभार असता या संघासाठी. कारण तुम्ही बक्षीस नक्कीच त्यांचा असता. कारण मी मागच्या वेळी सुद्धा आलो होते ह्या ट्रॉफीसाठी, तेव्हा सिद्धेश दादांच्याकडनं पहिल्या नंबरचा बक्षीस आला होता. त्याचप्रमाणे आपली जी हरचरीत झाली कुणबी लीग, या कुणबी लीग साठी दादांकडनं पहिल्या नंबरचा बक्षीस आला होता. एक मोठी ट्रॉफी होती, भली मोठी ट्रॉफी. माझा वाटतं एक साधारण संदीप 6-6.5 फुटाची ट्रॉफी होती आणि ही ट्रॉफी गेली टिके संघाकडे. भिकाजी शेठ शिनगारे यांच्याकडे ट्रॉफी गेली होती. 2 नंबरची ट्रॉफी संदीप दादा तुमच्याकडे आली होती, कारण सचिन शेठ फुटक संघाचे कर्णधार होते, रघु शेठ पालवकर स्वतः होते आणि आमचे राजा भाऊ पण होतो. एक हार्ड हिटर जे का म्हणतात डुगव्याचं तो म्हणजे राजा भाऊ, षटकारांचा बादशाह. आरपार फटको मारता आणि जेल होता की नाही बघत राहता आणि रनआउट होता तो म्हणजे आमचा राजा भाऊ डुगवे संघाचो. या दरम्यान आपण मॅच कडे वळूया. पप्या, काय वाटतं तुझ्या मॅच मध्ये, काय वाटतं? 28 धावांचं उद्दिष्ट असेल तरी परंतु हे काय मापक असं म्हणता येईल नाही दादा, कारण मेट्रोचा बॉल आहे, सहजासहजी बाउंड्री जात नाही. आणि त्यांच्या जय जांगल देवकडे सांगायचं झालं तर साई देवरुखकर असेल, प्रसाद साळवी असेल, 2 हुकमी गोलंदाज आहेत. नक्कीच साहिल साळवी सुद्धा, आपले सौरभ साळवी, सौरभ कीर आणि सार्थक साळवी, म्हणजे ते दोन जर पहिल्या 2 ओव्हर टफ पडल्या तर नक्कीच सामना शेवटच्या 12 चेंडूत 20-22 धावा जर राहिल्या किंवा 17-18 राहिल्या तर नक्कीच सामना चुरशीचा होऊ शकतो. नक्कीच चुरशीचा होणार, याच्यात काय वाद नाही. कारण दोन्ही संघात मातब्बर खेळाडू आहेत,
ज्याप्रमाणे ह्यांच्याकडे फलंदाज आहे त्याच पद्धतीने त्यांच्याकडे गोलंदाज पण आहे, कारण साई देवरुखकर, पांड्या एक आहे आणि सौरभ पण आहे. संघर्ष युवा प्रतिष्ठानला जर जिंकायचं असेल तर एक मात्र फलंदाज म्हणजे सर्वच फलंदाज आहे, परंतु कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय तो साहिल कलिये. तो स्ट्राईकवर असेल, त्याचा लवकरात लवकर बळी हा जय जांगलदेव संघाला मिळवावा लागेल. हो नक्कीच, कारण याच्यावर एकच सांगेन की लहरों से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून कोशिश किंवा मेहनत करावीच लागेल जर आपल्याला जिंकायचं असेल दोन्ही संघाला. नक्कीच नक्कीच संदीप, माझं असं वाटतंय की जी आपण टीव्ही बघता आणि टीव्ही मध्ये जो सिद्धू असता नवज्योत सिंग सिद्धू, तो काही नाही काय शायऱ्या करत असता. माझं असं वाटतंय आता की नवज्योत सिंग सिद्धूच्या बाजूकच बसल्यासारखं वाटतंय. या दरम्यान बक्षिसा येता म्हणजे आमच्या काजरकाठी संघाचा हुकमी एक कोच एका म्हणतात तो म्हणजे दुर्गेश पिलनकर. ठराविक जणांनी घेऊन जो सावंत पॅलेसला पार्टी करता तो म्हणजे दुर्गेश पिलनकर उर्फ शेख चिल्ली. खास नाव ठेवलंय मी ज्याचा, तो म्हणजे शेख चिल्ली. या दरम्यान शेख चिल्लीकडनं बक्षीस आलाय प्रत्येक चौकारांसाठी. साहिल कलियेन जर मारल्यान चौकार तर 50 रुपयाचं बक्षीस आलाय साहिल कलियेसाठी, कारण साहिल वेडा जे का म्हटलं जातं तो म्हणजे शेख चिल्ली उर्फ दुर्गेश पिलनकर. सामना सुरू करण्याचा इशारा. साई देवरुखकर मार्क समोर असेल तो साहिल कलिये, कादर घाटीची रन मशीन, परंतु हा संघर्ष युवा प्रतिष्ठान मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पंचांचा सामना सुरू करण्याचा इशारा. पहिला चेंडू पंचांच्या उद्या बाजूने मारा करताना या ठिकाणी सन्मान दिला जातोय. साई याला पहिला चेंडू निर्धाव टाकताना यश मिळवतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू, एक तोंदे गावचा आनबान शान साई देवरुखकर, लेग कटर ऑफ कटर दोन्ही बाजूने वळवण्यात माहीर असलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सलग 2 चेंडू निर्धाव टाकताना यश मिळवताना पाहायला मिळतोय तो साई देवरुखकर. अतिशय उत्कृष्ट 2 चेंडू पाहायला मिळाले. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन साई देवरुखकर वन साहिल कलिये याच्यावरती. हा मात्र उत्कृष्ट चेंडू ऑफ कटर चेंडू. साई याला काही कळलं नाही. निर्धाव दिन चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मी आधीच बोललो होतो साई देवरुखकर, प्रसाद साळवी, सौरभ कीर, सार्थक साळवी हे उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार दादा. हो नक्कीच, कारण साहिल ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतो यावेळेला थोडासा बीट झालाय प्लेयर, फिल्डर बीट झालाय. त्याचा बदौलत जी फायदा झालाय 4 धावांचा, तो यावेळेला थोडासा हाईड असते जम्प केली असती तर मला वाटतं बॉल अडला गेला. नक्की 4 धाव वाचू शकल्या असत्या, परंतु या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चेंडूला पाठवलं तर सीमारेषा पार 4 धावांसाठी अतिशय उत्कृष्ट फटका म्हणता येईल साहिल कलिये यांच्या माध्यमातून. आणि दुर्गेश पिलनकर यांच्याकडून लागले 100 रुपयाचं बक्षीस, सॉरी 50 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त करताना पाहायला मिळतोय साहिल. परंतु साई कमबॅक करेल, थोडंसं दडपण जाणवताना पाहायला मिळतंय. ते आता साई देवरुखकर वरती पंच इथे नो बॉल दंडित करताना पाहायला मिळतात. मेन पंच असतील ते रघु पालवकर. पुन्हा एकदा साई आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उद्या बाजूने मारा करताना राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल. साहिल याच्यासाठी बॅटची कट घेऊन गेले चेंडू एका धावेसाठी पाहायला मिळतोय. आता मात्र सामना पूर्णतः दोन्ही संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साई आपल्या बॉलिंग वर तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उद्या बाजूने मारा करताना पाहायला मिळेल. साहिल कलिये काय करेल? स्क्वेअर मारा फक्त केवळ मात्र वाईड ना एकच धाव मिळते या चेंडूवरती. खराब चेंडू म्हणता येईल तो साई यांचा. 28 धावांचा उद्दिष्ट एकाच चौकारावर कुठेतरी गणित बिघडतंय का? आता मात्र सन्मान दिला जातोय. साई याला माहिती आहे की साई देवरुखकर यांचं षटक इथे काढून टाकायचंय. पहिल्या षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा मिळताना पाहिला. आता मात्र 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. ओव्हर टू यू बंटी शेठ. सामना एकदम रोमांचक स्थितीत आहे, कारण दोन्ही संघाकडे तगडे फलंदाज तगडे गोलंदाज आहे. त्यामुळे सामना रोमांचक होणार. आमचे विटू शेठ पोशे आणि बाजूला आमच्या वीर साहेब दोघे पण निलेश शेठ पोशे मॅचचा आनंद घेत आहेत. फक्त 7 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7. दुसरा षटक घेऊन कोण येत आहे तो बघायचो. आणि माझं वाटतंय पांडे आलोय दुसरा षटक घेऊन. बंटी मला वाटतं 7 धावा ज्या आहेत त्या सफिशियंट आहे, कारण 7च्या टार्गेटनीच त्यांना रन बनवायचे आहेत. 7 चोक 28 धावा जर बनवायच्या आहेत पर षटक 7 धावा. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे.
प्रत्येक षटकामागे 7 धावा सरासरी बनवायचे आहेत आणि तेच साहिल यांनी टार्गेट ठेवलं की पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाच्या 7 धावा बनल्या गेल्यात. त्याच्यामुळं साहिलचं तेवढं प्रेशर त्यानं घेतलं नव्हतं. प्रसाद दुसरा षटक घेऊन आले तो म्हणजे प्रसाद उर्फ पांड्या. गोरो गुमटो तरुण अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलं सुसाट गोलंदाजी करताना समोर फलंदाज आहे तो म्हणजे आशिष उर्फ आशू. एक धडाकेबाज फलंदाज, चौकारांचो बादशाह म्हणतात नाईट क्रिकेटचा तो म्हणजे आशू. पहिल्या चेंडूवर चौकार मारता की पहिल्या चेंडूवर प्रसाद विकेट घेतायचा बघायचा आहे. प्रसाद आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन समोर फलंदाज तो म्हणजे आशिष. एक धडाकेबाज फलंदाज आहे, चौकारांचो बादशाह जे का म्हणतात नाईट क्रिकेटचा तो म्हणजे आशू. पहिलो चेंडू वाईट चेंडू, पंचांचा निर्णय येत आहे. मॅचचो पंच म्हणून काम बघताय तो म्हणजे रघु पालवकर, आमच्या गुरुशेठ पालवकर यांचा बंधू. परत एकदा प्रसाद आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन आशिष साठी खतरनाक मोठो धक्को म्हणूक लागत, कारण आशिष बाद होऊन मैदानात परत जात आहे. आता मात्र टेन्शन मध्ये आलोय संघ, कारण आशिष बाद होऊन मैदानात परत जातात आणि पोषण डोक्यास हात लावला नाही, कारण आशिष बाद होऊन गेलो आहे. काय वाटतंय संदीप, काय घडताय आणि काय बिघडताय पप्प्या साळवीच्या भाषेत? हो नक्कीच, कारण एक मोठी विकेट आहे, मोठ्या विकेटचं पतन झालंय. जर आपल्याला 7 धावा सरासरी षटकामध्ये बनवायच्या असतील तर मात्र प्रत्येक चेंडूवरती किमान 1 धाव तरी घेतली पाहिजे. आणि विकेट महत्वाच्या क्षणी प्राप्त होताना पाहायला मिळते. जिथे टर्निंग पॉइंट होता म्हणजे दबावाखाली समोरच्या संघाला आणायचं तर हाच एक क्षण होता. तिथे कुठेतरी आशिष वीर याने ही विकेट आपली टाकले. आता त्याची फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय तो पंकज वीर. एक आशिष वीर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय, आता मात्र त्याची जाग घेण्यासाठी जातोय तो पंकज वीर. प्रसाद याच्या गोलंदाजीकडे पण आपण दुर्लक्ष करता येणार नाहीये, कारण एक्झिबिशन मॅच मध्ये सुद्धा या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणि प्रसाद साळवी यांच्या पाहायला गेलं तर हे मैदान खूप लकी आहे पहिल्यापासूनच. त्यामुळे या गोलंदाजाला कुठे चेंडू टाकायचा हे प्रत्येक चेंडू आत माहिती आहे. त्यामुळे नक्कीच हा सामना अटीतटीचा होणार, यात मात्र शंका नाही. दुर्गेश शेठ पिलनकर याच्याकडनं बक्षीस येत आहे. पंक्यान प्रत्येक बॉलला चौकार मारला तर दुर्गेश शेठ पिलनकर याच्याकडनं किती 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. मगातपासून 50-50 करत होते, पण इम्रानने त्यात सांगितलं अरे 50 काय करतात 100 कर, त्याच्यामुळे 100 केला नाही त्यानं, आता बक्षीस वाढवलं नाही. या दरम्यान पांडे आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंक्यासाठी यावेळी मात्र जबरदस्त चेंडू टाकला, पण तितक्यात ताकदीन कटवला नव्हतो. चेंडू जात आहे निर्धाव. परत एकदा प्रसाद उर्फ पांडे आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज तो म्हणजे पंक्या, एक धडाकेबाद फलंदाज, चौकारांची रन मशीन जे का म्हणतात तो म्हणजे. यावेळी मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी झालो आहे. धावसंख्या वाढताय, धावसंख्या झाली ती 9. थोडेसे विटू पोशे आपल्याला चिंतेत पाहायला मिळत आहेत. एक महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोडेसे चिंतेत पाहायला मिळत आहेत ते विटू पोशे. जर का रणनीतीचा विचार केला तर राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन केलंय, थोडस विचलित करण्याचा प्रयत्न यावेळेला गोलंदाजाला, परंतु गोलंदाज मात्र प्रसाद आहे यावेळेला. अनेक फलंदाज ज्यानं बघितलेत, अनेक फलंदाजांना ज्याने खेळवलंय तो हा गोलंदाज जय भैरी संघाचा प्रसाद साळवी आपल्याला बॉलिंग मॅचवर दिसतोय. काय सांगशील बंटी? नक्कीच. आणि ह्याच्यात आपण एक मात्र दुर्लक्ष करता तो म्हणजे विकेट किपर आमचो ITI शिक्षक असलेलो जबरदस्त विकेट किपिंग करण्यात एक्सपर्ट आहे. बघा मित्रांनो, या दरम्यान जबरदस्त फटको मारला तो पंक्यान, पण तितक्यात ताकदीन अडवल्या क्षेत्ररक्षणात. चेंडू जात आहे निर्धाव. वाटला होता मॅच एकतर्फी होत, पण तितकासा काय वाटत नाही, कारण पहिल्या ओव्हरपासून त्यांनी जखडून ठेवल्याने आहे. सामना पूर्णतः आता रोमांचक स्थितीत आहे. कुठे जाईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत पंकज वीर यांची खराब फलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळते. स्लोवन चेंडू आणि हा मात्र फिरकीचा जादूगर. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त 9 झाले. 9 धावा. 2 धावा या षटकात आल्या आहेत. एक मोठी विकेट, मोठो मासो गाळात फसलो गेलो तो म्हणजे आशिष उर्फ आशू. त्याच्यामुळे थोडस टेन्शन मध्ये आले ते म्हणजे आमचे वीर साहेब आणि दुसरे म्हणजे आमचे पोशे साहेब, कारण त्यासनी माहिती आहे केवढी मोठी विकेट गेलेली आहे ती म्हणजे आशूची. एक धडाकेबाद फलंदाज आहे तो म्हणजे आशू. मोठो धक्को म्हणूक लागत, पण तितकं सोबत काय दडपण दिसत नाही चेहऱ्यावर ज्याच्या तो म्हणजे एक हुकमी एक को तो म्हणजे साहिल कलिये. एक मोठा नाव या नाईट क्रिकेटचा तो म्हणजे साहिल. शांत आणि संयमी डोक्याचा प्लेअर.
एका बाजू कसा तो म्हणजे गोंड्या सोमेश्वर गावचा सुप्रसिद्ध फलंदाज सुप्रसिद्ध गोलंदाज, पण त्याच कलेन ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजी आहे तो म्हणजे साहिल. या दरम्यान गोलंदाज आलाय तो म्हणजे सार्थक, ज्याचं नावच सार्थक आहे तो आपली गोलंदाजी सार्थक करता काय बघायचं आहे. काय करताय सार्थक आणि काय करताय साहिल तर बघायचं आहे, कारण सामनो अटीतटीचा होणार आहे, याच्यात काय वाद नाही. कारण 2 षटकांचा खेळ संपलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे फक्त 9. मला वाटतं फक्त म्हणण्यापेक्षा यावेळेला आपल्याला मॅचच्या दृष्टीने बघावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 19 धावा आहेत. मोठं आव्हान तगडं पण म्हणता येणार नाहीये किंवा कमी सुद्धा म्हणता येणार नाहीये. एखादी ओव्हर जर का साहिलची बॅट चालली तर मात्र विजयश्री म्हणता येईल ती आवाक्यात येऊ शकते, कारण प्रत्येक चेंडू मागे गणित बदलणार आहे, प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलणार आहे. काय घडणार काय बिघडणार या तिसऱ्या षटकामध्ये, कारण हे तिसरं षटक जे म्हटलं जातं ते महत्वपूर्ण षटक आहे. या सामन्याचा निकाल जर बघायचा असेल तर हे षटक महत्वाचं आहे. एक जबरदस्त शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय सौरभ आणि सगळेच प्लेयर यावेळेला बीट झालेत. आता मात्र बंटी मी म्हटल्याप्रमाणे धावगतीनं ब्रेक जो मिळाला होता तो वेग घेतलाय. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वाचवायचं होतं. धाव संख्या होती ती 13. मोठा फटका वाचवायचा होता. जरी सिंगल डबल गेले असते तरी सामना 50-50 राहिला असता, परंतु मोठा फटका कुठेतरी आपल्या हातातून सामना निसटेल का हे पाहायला मिळेल. परंतु सार्थक कमबॅक करेल यात मात्र तिला मात्र शंका नाही. 11 मध्ये 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आहेत 15 धावा आहेत, त्याच्यामुळे 11 चेंडू मध्ये 15 धावा बनतात का किंवा कुठपर्यंत हा संघर्ष होतोय ते बघावं लागेल. यावेळेला मात्र वाईटचा इशारा होतोय. थँक्यू संदीप दादा. या ठिकाणी एक बक्षीस लागलं आहे सार्थकसाठी. खास मुंबईवरून मॅच बघणारे आमचे तेजस दळवी यांच्याकडून या विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. साहिल कले यांची विकेट काढली तर तेजस दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. खूप मोठं बक्षीस लावलं जात आहे. पाहूया आता दुर्गेश पिलनकर काय करतील. सार्थक बघूया यावेळेला साहिल याच्यासाठी एक खोलवर टप्प्याचा बॉल ज्याला म्हटलं जाईल, एक जबरदस्त असं कमबॅक केलंय साहिल. याला पुन्हा एकदा एक रॅपिड फायर बॉल ज्याला म्हटलं जाईल. एकच ना 2 धावा मिळाल्या. 2 म्हटल्यानंतर धावगतीने वेग घेतलाय. यावेळेला पाहायला मिळतं संघर्ष दोघांनाही करावा लागेल. बंटी शेट संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो, म्हणून संघर्ष गरजेचा आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा साहिल कलिये संत आणि संयमी फलंदाजी करताना पाहायला मिळते. त्याला माहिती आहे मोठ्या खराब फटक्यांना जोरदार प्रहार करायचा, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. हो नक्कीच नक्कीच, कारण सिच्युएशन अशी झाली आहे की जिंकतोय की हारतोय यावेळेला आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. आर्यन बिर्जे यांच्या मार्फत थ्रो झाला असता तर मात्र वेगळं झालं असतं. धावगती वाढते. धावसंख्या झाली 17. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. सामना 7 चेंडू आणि 12 धावा. महत्वपूर्ण चेंडू असेल. पंकज साठी काय करतो. 7 बॉल 11. 7 चेंडू आणि 11 धावा. सामना एकदम रोमांचक स्थितीत आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावा. पाहूया हा महत्वपूर्ण चेंडू असेल. काय करेल पंकज. खूप सारे डॉट पाहायला मिळाले या सामन्या दरम्यान, परंतु अजूनही हा चेंडू शिल्लक. सार्थक उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, परंतु साहिल नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. जोपर्यंत साहिल मैदानामध्ये तोपर्यंत संघर्ष युवा प्रतिष्ठानला विजयाच्या आशा पल्लवित असतील. तर जय जंगल संघाला जिंकायचं असेल तर साहिल कलिये याला रोखावं लागेल. आता मात्र महत्वाचा चेंडू घेऊन सार्थक. पंकज याला लेफ्ट हँड बॅट्समन. पाहूया या चेंडूवर काय घडतं. 7 चेंडू 11 धावा. आपण पाहतोय जय जांगल चषक आणि झेलबाद होताना पाहायला मिळतोय तो पंकज. आणि आता मैदानात जात आहे दमदार पावला टाकीत तो म्हणजे पवन. जाग्यावरनं आरपार चौकार टाकण्यात एक्सपर्ट आहे तो म्हणजे पवन. एक मोठो धक्को मिळालो आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बरोबर ना. 6 चेंडू आणि 11 धावा. सामना एकदम रोमांचक स्थितीत आहे. मगाशी गेलेलो चौकार संदीप किती फरक पडल्यान बघ. हो नक्कीच, कारण 6 चेंडू आणि 11 धावा समीकरण बदललंय. परंतु जर का याच्यामध्ये मोठे फटके जर मिळाले तर मात्र
या सामन्याचं चित्र वेगळं असेल, परंतु या वेळेला जर तारीफ करायची असेल तर मला वाटतं जांगळदेव संघाच्या गोलंदाजाची 28 धावांचं माफक वाटणारं आव्हान यावेळेला मात्र संघर्ष करायला होतो संघर्ष प्रतिष्ठानला. अजून सुद्धा साहिल पिचवरती मौजूद आहे किंवा मैदानावरती आहे, परंतु 6 धावामध्ये 6 बॉलमध्ये 11 धावा हे थोडंसं प्रेशर, हा थोडासा दबाव असेल दोन्ही संघांवरती. नक्कीच संदीप, कारण अटीतटीचा सामना होणार आहे आणि पण समोर गोलंदाज तितक्या ताकदीचा आहे, तो म्हणजे तगडो गोलंदाज जो म्हणतात तो म्हणजे गोलंदाज आहे, आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे साहिल. गोलंदाजीसाठी आलोय तो म्हणजे सौरभ उर्फ सौर्या, एक नावाजलेलो गोलंदाज आहे, सुसाट गोलंदाजी करण्यात एक्सपर्ट आहे तो म्हणजे सौरभ. समोर तितक्या ताकदीचा फलंदाज आहे तो म्हणजे साहिल, एक शांत आणि संयमी डोक्याचा प्लेयर. करूया मरोस्थितीत असलेला सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांसाठी. जर 6 चेंडू 11 धावा आणि सामना कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या. सामना कंपल्सरी जर जिंकायचा असेल तर आपल्याला 11 धावा बनवाव्या लागतील, हे लक्षात घ्यायचं आहे. 6 चेंडू 11 धावा गोलंदाजी मार्कवर सौरभ, स्ट्राईकवर असेल तो साहिल. आयकॉन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का की सौरभ आपल्या संघाला विजय मिळवून देईल हे पाहायला मिळेल. पाहूया 6 चेंडू 11 धावा. विठू पोषे थोडेसे नाराज दिसताना पाहायला मिळत आहे, धगधग होताना पाहायला मिळत आहे. त्याच्या बाजूला कोण पाहायला मिळत आहे तर गुरु पालवकर, त्याचे सहकारी त्याला धीर देताना पाहायला मिळतात. मित्र कसा असावा तर गुरु पालवकर सारखा असावा, अगदी सावलीप्रमाणे प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देताना पाहायला मिळत आहे. खराब चेंडू पाहूया, नो चेंडू, खराब 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 सौरभ किर यांच्याकडून, अनुभवी गोलंदाज. खराब चेंडू सौरभ किर यांच्याकडून, काही आवश्यकता नव्हती. 5 धावा भेटल्यात या चेंडूवर. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं जोपर्यंत साहिल मैदानात आहे तोपर्यंत काय टेन्शन नाही सांगा. कारण संदीप दादा सौरभ किर यांची गोलंदाजी पाहिली तर सरळ चेंडू टाकतो, रॅपिड चेंडू, यॉर्कर स्वरूपात चेंडू, हाफ पिच चेंडू सहजासहजी मारणं शक्य होत नाही, परंतु हा स्लोवन चेंडू तो पण नो टाकला. बॅड लक म्हणता येईल कुठेतरी. कारण सौरभ नावाचं जे वादळ आहे, मी अनेक सामने बघितलेत, अनेक त्याच्या गोलंदाजी बघितल्या, एक जबरदस्त गोलंदाज, आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. एक रोमांच, जो काही एक जबरदस्त अशी सेमीफायनलच्या मॅच आपल्याला जो अनुभव होतो यावेळेला पाहायला मिळतो. यावेळेला साहिल याच्या बॅटमधून निघणारा सिंगल घेतोय का ते पाहूया. 4 चेंडू शिल्लक राहिलेत, अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चुरशीचा ठरलेला हा सामना. विठू पोषे टेन्शन मध्ये येताना पाहायला मिळत आहे. विठू पोषेपेक्षा जास्त प्रेशर वाढलाय त्या म्हणजे गुरुचा माझ्याकडनं दिसताय. गुरु पालवकर परंतु साथ सोडत नाहीये. विठू यांची साथ मित्र असावा तर गुरु पालवकर सारखा. पाहूया सौरभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन खरोखरच उत्कृष्ट कमबॅक सौरभ यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. साहिल काय करेल पाहायला मिळेल. 4 चेंडू 6 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतोय. प्रेशर दबाव ज्याला म्हटलं जातं ना, ज्या वेळेला दबाव एखाद्या बॉलर्सवर किंवा एखाद्या बॅट्समनवर येतो तेव्हा या चुका होतात. जो दबाव झुगारतो ना तोच याच्यामध्ये यशस्वी ठरतो. कारण जिस हार से तुम डर रहे हो ना, वो डर ही आपके हार का कारण हो सकता है. हे मात्र साहिलला कळायला पाहिजे. कारण जर का मोठा फटका आपल्याला खेळायचा झाला तर मात्र लक्ष आणि मन हे आपल्या विचलित होता कामा नये. एक जबरदस्त, पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची. मात्र 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा म्हणजे या चेंडूवर 1 किंवा चौकार हा लगाव लागेल. काय सामना, अतिशय जसा प्रेक्षकांना पाहिजे होता तसा सामना. 11 पाहिजे. 11 आता मात्र 11 धावा हवे होते. हा मात्र महत्वाचा चेंडू असेल. मी मगाशी पप्या बोलल्याप्रमाणे तो चौकार बघितलंस ना, केवढं टर्निंग पॉइंट ठरलो या मॅचचो. एक तो चौकार आणि मगाशी आल्या लाडून जो पहिलो नो बॉल टाकल्याने त्याच्यात मारलेलो चौकार, एक मोठो बदल झालो या मॅच मध्ये. परत एकदा सौरभ आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज तो म्हणजे
साहिल काय करतात बघायचंय. फुलटॉस चेंडू त्याचं पुरेच काढला नाही. खणखणीत असे 4 धावा. अरे थोडासा सामना, जरी अजूनही सामना जिंकला नाही मित्रांनो, सामना अजून कोण जिंकलेला नाही, कारण 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस असेल. सामना अजूनही सर्व लाईनमननी आपली जागा घ्यायची आहे. 1 चेंडू 1 धाव. अजूनही सामना विटू बोशे जिंकलेला नाही. नक्कीच सौरभ कमबॅक करेल, कारण कंपल्सरी चेस आहे. लाईनमन आपले व्यवस्थित जागा घ्यायची आहे. मेन पंच असतील रघु पालवकर, अभि भोजे, संकेश, इम्रान अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. 1 चेंडू 1 धाव. विटू पोशे, गुरु पालवकर थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु सौरभ कमबॅक करेल. 1 चेंडू 1 धाव. पाहूया निर्णय काय येतो. कृपया लाईनमननी आपापली भूमिका चोख पार पाडायची आहे, कारण एक जबरदस्त रोमांचकारी असा मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त अटीतटीचा ज्याला सामना म्हटलं जाईल, तो हा सामना आपल्याला जय जांगळदेव आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त घमासानाची लढाई, एक अतितटीची लढाई ज्याला म्हटलं जाईल, तसा हा सामना. प्रत्येक चेंडू मध्ये, प्रत्येक बॉल मागे एक क्षणिक आनंद देणारा, क्षणिक प्रेशर वाढवणारा. संदीप दादा, आपण हे एक अविस्मरणीय क्षण आहे, परंतु तिकडे विट्टू पोशेचा काय होत असेल देव जाणो. खरोखरच मी म्हणतो हा चेंडू त्यांनी बघावू नये. विट्टू पोशेपेक्षा गुरु पालवकरचा काय होत आहे मला दिसताय. इकडनं मॅच कडे जरासो बघताय, दुसरीकडे बघताय, मॅच बघताय, तिकडे 1 बघताय. चेंडू 1 धाव. पाहूया सौरभ, फायनलचं तिकीट. 1 चेंडू 1 धाव. प्रेशर ज्याला म्हटलं जाईल, प्रेशर आणि एक संघर्ष, असा जबरदस्त संघर्ष युवा प्रतिष्ठान पराभूत होतोय जय जांगलदेव, परंतु खचायचं नाही आहे. थोडस बॅड लक आणि विजय होतोय तो संघर्ष युवा प्रतिष्ठान. थेट फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. हार्ड लक, परंतु काय